मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मक्याचं पीठ वापरून कोबीच्या पुऱ्या बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। या पुऱ्या लहान मुलांना अगदी भरपूर आवडतात। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। तर यासाठी आपण बारीक चिरून घेतलेला कोबी 1 वाटी घेतलेली आहे। 1 वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच जिरेपूड, 1 चम्मच धणेपूड, 1 चम्मच पांढरी तीळ, 1 चम्मच आमचूर पावडर, 2 टीस्पून हिंग घेतलेला आहे, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, हळद आणि सांबार घेतलेला आहे, लसूण पेस्ट सुद्धा घेतलेली आहे। तर हे मसाले आता बाजूला करून घेऊ। तर पॅन गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे। यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपण टाकू चिरून घेतलेला कोबी। तर अर्धा चम्मच हळदसुद्धा घातलेली आहे। कोबी मी आधी बॉईल करून घेत आहे। कोबीचा घाणेरडा वास वगैरे असेल तो निघून जातो, त्यासाठी मी इथे कोबी बॉईल करून घेतलेली आहे। तर बघू शकता इथे कोबी छान बॉईल झालेली आहे। आता ही काढून घेऊ आणि थंड व्हायसाठी ठेवून देऊ। तर आता ही कोबी थंड झालेली आहे। आता मिक्सरमधून याचं पेस्ट करून घेऊ। खूप बारीक करायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। तर बघू शकता इथे असं हे जाडसर असं हे कोबीचं पेस्ट केलेलं आहे। आता एक परात घेऊ। परातीमध्ये हे 1 वाटी मक्याचं पीठ टाकू, 1 वाटी गव्हाचं पीठ घालू, तिखट, धनेपूड, जिरेपूड, तीळ, हिंग, ओवा, मीठ चवीनुसार घालू शकतो, अद्रक लसूण पेस्ट, बेकिंग पावडर। आता हे बारीक करून घेतलेलं कोबीचं वाटण टाकून देऊ। आता हे मिक्सरच्या पॉटमधून हे जी कोबी आपण वाटून घेतलेली होती ही यामध्ये टाकून देऊ आणि वरून थोडं सांबार घालू। पुरी करताना कणिक छान घट्टच भिजवायची, तेव्हाच आपल्या पुऱ्या छान होतात आणि छान फुलतात। तर बघू शकता मस्त हे मी सर्व मिक्स करून घेत आहे। या पुऱ्या अगदी पटकन होतात, अगदी 15 मिनिटात या पुऱ्या बनवून तयार होतात। तर पाणी इथे थोडंच घालायचं आहे, खूप एका वेळेस पूर्ण पाणी टाकायचं नाही। आणि पीठ घट्ट भिजवलं तरच आपल्या पुऱ्या छान टम्म अशा फुगतात। तर बघू शकता इथे मी थोडंच पाणी घेत आहे। तर बघू शकता इथे आपला हा गोळा तयार करून घेतलेला आहे। इथे मी हाताला थोडं तेल लावून घेत आहे, कारण इथे आपण मक्याचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे मक्याच्या पिठाला चिटकी राहत नाही। तर पीठ अगदी खूप एकजीव असं करून घ्यायचं आहे, खूप व्यवस्थित मळायचं आहे। 5 ते 7 मिनिटपर्यंत हे पीठ अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे, तरच आपल्या पुऱ्या छान होतात, अगदी गोल होतात, नाहीतर क्रॅक होतात। त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित फेटायचं आहे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। जेवढं अगदी एकजीव करू आपण हे पीठ तेवढंच आपल्या पुऱ्यासुद्धा खूप मस्त होतील। पुऱ्या खायला खूप मस्त वाटतात, नक्की तुम्ही करून बघा। तर आता इथे थोडा गोळा सैलसर वाटत आहे, त्यामुळे मी परत इथे थोडी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि परत हे थोडं घट्ट अजून करून घेत आहे। तर इथे हा गोळा आता छान घट्ट झालेला आहे। आपल्याला पाहिजे तशा छोट्या लाट्या आपण करून घेऊ। कमी वेळामध्ये या पुऱ्या बनतात आणि खायला सुद्धा खूप छान वाटतात। तर आता इथे मी पोळपाटावर एक करून सर्व पुऱ्या लाटून घेत आहे। पुऱ्या खूप पातळ लाटायच्या नाही आणि खूप जाडही ठेवायच्या नाहीत। जेवढी आपण जाड ठेवू
तेवढीच आपली पुरी छान फुलते. तर बघू शकता या साईजची मी इथे पुरी लाटलेली आहे. खूप जास्त जाडही ठेवलेली नाही आणि खूप पातळही नाही. तर आता मी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. तर पुरीसाठी तेल छान कडकडीत पाहिजे. तर इथे तेल गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ. बघू शकता मस्त इथे पुरी फुललेली आहे. बघा किती मस्त टम्म अशी ही पुरी झालेली आहे. अगदी सॉफ्ट अशी ही पुरी होते. आपण कोबीचे पराठे तर करतोच, पण कोबीची पुरीसुद्धा खायला खूप मस्त वाटते. नक्की तुम्ही करून बघा. टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत किंवा एखाद्या भाजीसोबतसुद्धा ही पुरी मस्त वाटते. तर बघा किती मस्त कलर आलेला आहे छान. याच कलरवर आपण सर्व पुऱ्या पण तळून घेऊ. मस्त सोनेरी रंगावर या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. बघा किती छान या पुऱ्या दिसत आहे. खायलासुद्धा खूप मस्त वाटतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त अशी खुशखुशीत त्या पुऱ्या झालेल्या आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा ह्या पुऱ्या दिसत आहे. आता मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते. बघा मस्त अगदी पटकन ही पुरी अगदी पोकळ झालेली आहे आतून आणि पटकन अशी ही तुटते. तर रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.